एकाच वास्तूत राहूनही एकाला तिथे स्वर्ग वाटतो तर दुसऱ्याला तेच घर कारागृह का भासते. भिंती तर त्याच असतात. मग असं काय बदलतं की ज्यामुळे घराचं रूपांतर एका पवित्र मंदिरात किंवा एका अस्वस्थ कोंडवाड्यात होतं? चला या विषयातील दडलेले गुपित आणि त्याचे सखोल तत्व जाणून घेऊया या ज्ञानामृत सारच्या विशेष भागात. अमीवहा वास्तोष्पते विश्वारूपाण्याविशन सखा सुषेव एथिनः. वेदांमध्ये घराला वास्तोष्पती म्हणजेच वास्तूचा रक्षक मानले गेले आहे. जेव्हा आपण घराची पूजा करतो तेव्हा आपण केवळ भिंतींची नाही तर त्यातील प्राण ऊर्जेची आराधना करत असतो. उपनिषदे सांगतात की यथा चित्तम तथा वास्तू. जसे तुमचे चित्त असेल तसेच तुमच्या वास्तूचे स्पंदन असेल. घरातील नकारात्मकता ही बाहेरून येत नाही तर ती आपल्या विचारांच्या धाईमधून निर्माण राहते. कथा आहे ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांच्या आश्रमाची. एकदा नारद मुनींनी विचार केला की अशा कोणत्या शक्तीमुळे या आश्रमात शिरताच हिंसक प्राणीसुद्धा आपली हिंसा विसरतात. वाघ आणि हरिण एकाच घाटावर पाणी पितात. जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना समजले की हे अनुसूयेच्या सत्वाचे फळ आहे. तिच्या अंतर्मनातील पराकोटीची शांती आणि पवित्रता इतकी प्रबळ होती की त्या ऊर्जेने संपूर्ण परिसराचे ऑरा बदलून टाकला होता. घरातील भांडणे किंवा तणाव हे केवळ बाह्य कारणे नसून घरातील व्यक्तींच्या मनातील अशांतीचे प्रतिबिंब असते, हे या कथेवरून सिद्ध होते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जेव्हा आपण घरातील प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला ईश्वराचे रूप मानून आदराने वागतो तेव्हा ती वास्तू स्वतःच एक तीर्थक्षेत्र बनते. शांती ही विकत घेण्याची गोष्ट नसून ती आचरणाची परिणती आहे. जर तुम्हाला हे ज्ञानामृत आवडले असेल आणि अशाच सखोल आध्यात्मिक गुपितांचा शोध घ्यायचा असेल तर ज्ञानामृत सार परिवारात आजच सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ऊर्जा शेअर करा. तुमच्या घरातील शांतता ही तुमच्या हातातील गुपित आहे. आजपासून तुमच्या घरात एक छोटासा बदल करून पहा आणि त्याचे परिणाम काय झाले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या वास्तूत सुख शांती नांदो हीच प्रार्थना. राम कृष्ण हरी.